मिरजेत नवजात बाळाचा शोध लावण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळाले यश। बाळ चोरणाऱ्या महिलेला अखेर ठोकल्या बेड्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे कौतुक। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून 3 दिवसाचे नवजात बाळाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली होती। मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने 55 तास अथक परिश्रम करून चोरीला गेलेल्या नवजात बाळाला सुखरूप शोधून काढले आहे। बाळ चोरणाऱ्या महिलेचा मोठ्या शिताफीने छडा लावून बाळाला ताब्यात घेतले आहे। कविता समाधान आलदर, राहणार डिस्कळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती। तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला होता। तर प्रसूती विभागात 11 वाजता एक अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाली। बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला। मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने व नवजात बाळाचे नातेवाईकांनी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केले। या घटनेमुळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला। शासकीय रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। तर सांगली जिल्हा पोलीस दलासमोर अनोळखी महिलेचा शोध घेण्याचे तसेच बाळाला सुखरूप शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून महिलेचा तपास सुरू केला। ती महिला अंकली फाट्यापर्यंत रिक्षाने गेली होती, पण पुढे कुठे गेले याचा मात्र तपास लागत नव्हता। शेवटी सुनील गिड्डे यांनी उलटा तपास सुरू केला आणि महिला कोठून आली याची माहिती पुढे आल्यानंतर अखेर महिलेचा शोध लागला। सारा साठे, राहणार सावळज असे या बाळ चोरणाऱ्या महिलांचे नाव असून तिला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। बाळ सुखरूप मिळाल्याने वडिलांच्या आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। तरी मिरज शासकीय रुग्णालय येथे आईकडे बाळाला सुपूर्त करताना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या डीबी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे 3 तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिल हॉस्पिटल मिरज मधून एक 3 दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे। त्याची आई जी आहे ते 1 तारखेला डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाली होती। ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला 1 तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला 2 तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि 3 तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती। तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली। ते मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एसडीपीओ श्री प्रणील गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम एपीआय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एलसीबीची टीम पीआय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी टीम फॉर्म केली आणि मी तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदतीने आम्ही सीसीटीव्ही मधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे, सीसीटीव्ही कॅमेराकडून ते बॅक ट्रेसिंग करणे, आयपी डंप, टावर डंप असे सगळे स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला त्याला मूल सोबत आम्ही आता अटक केलेला आहे। आणि ते आमचा यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे एसपी सर श्री संदीप गुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोअप घेत होते आणि मार्गदर्शन करत होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते 3 दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेला आहे। धन्यवाद। आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे। आम्ही आताच महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्त्वाची होती त्यामुळे त्याचे आईकडे ते देण्यात आलेलं आहे। आता आम्ही पुढची तपास करू, तपासामध्ये काय निष्पन्न होते, अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल। महिलेचं त्याच्या पत्नीला पण अटक केली आहे? नाही, आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। महिलेचा यापूर्वी कोणता रेकॉर्ड आहे का, अशी कुठली घटना तिने यापूर्वी केलेली आहे? नाही, अशी काही रेकॉर्ड तिच्यात दिसून येत नाही। तिला ऑलरेडी 3 मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूळची आहे। सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते, सावळज गावामध्ये, अशी माहिती आमच्याकडे आहे। बाकीची तपासामध्ये निष्पन्न येईल। तपासाचा हिस्सा आहे, ते तपासादरम्यान निष्पन्न होईल असं दिसून येत आहे की ते 2 तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याचे दिसून येत आहे। वेगळे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते। बाळाची आई आहे, आजी आहे, त्यांच्याशी ते बोलताना दिसत आहे। बाकी त्यांची जे महिला ऍडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता, तर त्यांनी रेकी केल्याचं दिसून येत आहे। आणि ज्यावेळी 3 तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती।